नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सावधान, 13 मे पासून विदर्भात सूर्य ओकणार आग. हवामान विभागाकडून हीटवेव्हचा अलर्ट घोषित. महापालिकेच्या गोंधळातच 600 रुपयांच्या कचरा कराला मंजुरी. विरोधकांचे संख्याबळ कमी, त्यात विरोधी पक्षनेता अनुपस्थिती. महापालिकेच्या सभागृहात औरंगजेबाचा उदो उदो. सभागृह नेता पवन महल्लेंनी केला छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष. ठीक है, धन्यवाद भाऊ. छत्रपती संभाजी महाराज की. कुटासा गावात अजगराचा विळखा आणि अंडी पाहून गावकरी हादरले. रात्रभर झुंज देत संकट टळलं, बाहेर काढला अजगर. स्वतःचं घर आणि दुःख विसरून अहोरात्र सेवा करणाऱ्या नर्सेसचा सन्मान. आत्मविश्वासाने जपला रुग्णसेवेचा ठाम निर्धार. आता सविस्तर बातम्या. नागपूरच्या हवामान विभागाने 13 मे ते 16 मे दरम्यान अकोला तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अकोल्यात मंगळवारी सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार अकोल्यात उष्णतेची लाट असेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वारे त्यांच्या नियोजनित वेळेच्या 3 दिवस आधीच 15 ते 16 मे दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तवला आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हात वाहने शक्यतो चालवू नयेत. ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत. तहान लागली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला महानगरपालिकेच्या आमसभेत आज 100 नवीन ई-कचरा घंटागाड्यांची खरेदी आणि नागरिकांवर लादण्यात आलेल्या वार्षिक 600 रुपयांच्या करावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सभागृहात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या, मात्र तरीही गोंधळातच या विषयाला मंजुरी देण्यात आली. दुसरीकडे सभागृहात एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. शहराचे बगीचे आणि मुख्य चौकांच्या सौंदर्यीकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये पहिल्यांदाच एकमत झाले. एरवी कागद फाडणे, घोषणाबाजी आणि आरोपांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सभेत आज शहर विकासासाठी सहमती दिसून आली. शिवसेनेचे सागर भारुका यांनी मत मांडले की प्रशासनाने केवळ घंटागाड्यांवर खर्च न करता शहराच्या सौंदर्यीकरणावर भर दिला पाहिजे. शहर सुंदर असेल तर नागरिक कचरा टाकताना विचार करतील. अकोला महापालिकेचा दर्जा ड वर्गातून ब वर्गापर्यंत उंचावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सौंदर्यीकरणासाठी एक समिती स्थापन केली जाणार असून त्यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि काही निवडक नगरसेवकांचा समावेश असेल. मात्र या समितीत विरोधी पक्षनेत्याला स्थान देण्याची निलेश देव यांची मागणी महापौरांनी फेटाळून लावली. ये एक्चुअली शौचालय के लिए उन्होंने 40 लाख रुपए एक शौचालय के लिए ये किया है, प्रस्ताव किया है. तो मेरा ये बोलना था कि 40 लाख रुपए आप ऐसे कौन से इससे बना रहे हो कि उसमें हीरे जवाहरात लगा रहे हो, क्या उसमें सोने की ईंटें लगा रहे हो, या फिर लोगों ने फ्रेश होने के बाद शौचालय करने के बाद उसके अंदर मसाज लगने वाला है, क्या वो आराम से बैठे मसाज ले कर फ्रेश होने के बाद क्या ऐसा कुछ होने वाला है, ये मैंने प्रस्ताव रखा था. और फिर मैंने उनको ये बताया कि जब 44 लाख में अगर हम 2400 स्क्वायर फीट का अगर हम शादी का हॉल बांध सकते हैं, तो आप 40 लाख रुपये में ऐसा क्या बना रहे हैं शौचालय में. सरकारी बगीच्याचे नामकरण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे करण्यात आले असून यापुढे त्यांचा उल्लेख याच नावाने करावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांनी केली.
वृत्त लिहेपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू होते, ज्यामध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या नियोजनावर चर्चा सुरू होती. अखेर 100 ई कचरा गाड्यांची खरेदी आणि शहर सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावावर मोहर उमटवण्यात आली आहे. आज अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सगळे विषय पास झालेले आहेत. अकोला शहरामध्ये पे अँड यूजचे शौचालय बनवणे, अकोला शहरामध्ये 15व्या वित्त आयोगाचं नियोजन करणे, ज्या ओपन स्पेस आहेत त्या भागातील लोकांना देणे, सर्व अकोला शहरातील बगीचे हे प्रायव्हेट संस्थेला देणे आणि इतर सगळे विषय आज मंजूर झाले आहेत. या अकोला शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण काम करण्याचा प्रयत्न महापौराच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो आहे. आपण या कामामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी सुद्धा विनंती करतो आहे. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष होतो, त्याच अकोला महानगरपालिकेच्या पवित्र सभागृहात एका नगरसेवकाने छत्रपती शिवराय आणि क्रूर कर्मा औरंगजेब यांची तुलना करण्याचे धाडस केले. छत्रपती संभाजीनगर गावाचा उल्लेख करताना आज महापालिकेत दोघांची चूक झाली. यात काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी औरंगाबाद नावाचा उल्लेख केल्याने वाद वाढला. तर त्याचवेळी औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर असे म्हणा, असे सभागृह नेते पवन महल्ले यांनी ठणकावून सांगितले. त्याचवेळी शिवाजी आमचे, औरंगजेब आमचे असे म्हणत काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. 77 गाड़ी लिया नहीं, औरंगाबाद में महानगर पालिका में, फिर अपनी महानगर पालिका में कॉन्ट्रेक्टर दे, ठीक है. संभाजीनगर, ठीक है, संभाजीनगर कोई विषय है क्या? संभाजीनगर औरंगाबाद में फर्क है क्या? एक ही है. शिवाजी भी हमारे ही थे, शिवाजी भी हमारे थे और औरंगजेब भी हमारे थे, दोनों हमारे थे. हो सचिव साहब, आप लगे तो जानकारी निकाल लो, जलगांव से निकाल लो, नांदेड़ से निकाल लो, नासिक से निकाल लो, संभाजीनगर से निकाल लो, अमरावती से निकाल लो, नागपुर से निकाल लो. अब ये विषय तो मैं ठीक है, धन्यवाद भाऊ. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज नगर आहे भाऊ, ते याच्या पुढे लक्ष ठेवा. आमचा आदर सर्व महापुरुषांसाठी आहे, पण काही थोपवू नका आमच्यावर. महापुरुष नाही आहेत ते औरंगजेब, आणि ते क्रूर शासक होते. इथे काही अनेक शासक इथे आपल्या छातीवर इथे लावल्या गेलेले आहेत. त्यांचे महाराष्ट्र भूमीशी काही घेणं देणं नाही आहे, पण काही गोष्टी लादल्यामुळे आपल्याला त्या जबरदस्ती मानाव्या लागतात. आणि हे व्यासपीठ जे आहे हे सर्वसामान्यांचं आहे, महाराष्ट्राचं आहे आणि एक लोकशाहीचं व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठावर कुठलाही महापुरुष जबरदस्ती परप्रांताचा आक्रमणकारी हे थोपणे एकदम चुकीचं आहे. तो विषय नाही आहे, त्या विषयात आपण हाती घालत नाही आहे. कुटासा गावाजवळ तलावाच्या पाईप खाली मोठा अजगर दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या ठिकाणी अजगर दिसला त्याच ठिकाणी अजगराचे मोठे अंडे सुद्धा दिसून आल्याने गावात खळबळ उडाली होती. सोमवारी दुपारपासून अमरावतीच्या वाईल्ड फाउंडेशन टीमने मोहीम राबवली आणि रात्री 11 वाजता अजगराला बाहेर काढण्यात यश आले. या घटनेची माहिती रविवारपासून परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी अजगराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. अजगराचा शोध घेण्यासाठी 20 फूट भुयार खोदले होते. 10 तासानंतर अखेर अमरावती येथील वाईल्ड फाउंडेशन रेस्क्यू टीम या ग्रामस्थांनी अजगर शोध मोहीम सुरू केली. सोमवारी रात्री 11 वाजता बिळात लपलेल्या महाकाय अजगराला पकडण्यात वाईल्ड फाउंडेशन रेस्क्यू टीमला यश आले. अजगराला बाहेर काढत रेस्क्यू टीमने सोबत नेल्याने गावकऱ्यांचा जीव अखेर भांड्यात पडला. शहरात सध्या चोरी आणि लुटीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारी टिळक रोडवरील मामा बेकरी समोर एका व्यक्तीला पोलीस आहोत असे सांगून त्याची सोन्याची अंगठी आणि चैन लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी जुना किराणा बाजार भागात 3 ते 4 दुकानांमध्ये चोरी आणि चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. आज सकाळी जेव्हा व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. लीलाधर ट्रेडर्स, यमुना ट्रेडर्स, मुकेश ट्रेडर्स या दुकानात चोरी झाली. या व्यतिरिक्त इतर काही दुकानांचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र या दुकानांमधून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या परिसरात दर रविवारी भंगार बाजार भरतो. यापूर्वीही चोरीच्या घटनांमुळे प्रशासनाने हा बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा बाजार पुन्हा सुरू झाल्यापासून परिसरात चोरीच्या घटना वाढल्याचे बोलले जात आहे. किराणा बाजार परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात यावी.
अज्ञात चोरटे दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे तोडत असल्याने व्यापाऱ्यांनी बाहेरचे कॅमेरे बंद ठेवले आहेत. सध्या केवळ दुकानांच्या आतील कॅमेरे सुरू आहेत. या भागात वारंवार होणाऱ्या चोरीच्या सत्रांमुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. सवेरे जैसा हमको 6 बजे फोन आया है, हमारा जो यहाँ चाय वाला है उसने फोन किया कि भाई शटर की दुकान तोड़े गए हैं। तो हमारी दुकान है लीलाधर जगजीवन और एक शिव ट्रेडर्स है और एक यमुना ड्राई फ्रूट है, ऐसे 3 दुकान बाजार में तोड़ी गई है। और हमारा डबल शटर होने के कारण बाहर का शटर टूटा, अंदर का शटर जो भी आया होगा चोर वगैरह वो तोड़ नहीं पाए हैं। और जो शिव ट्रेडर्स है उनका पूरा शटर खुल गया था और अभी वो देख रहे हैं कि क्या हुआ है, क्या लॉस हुआ है। बाकी हम यही कहना चाहते हैं कि इस चीज पे पुलिस प्रशासन जरा ध्यान रखे कि सीसीटीवी कहीं का भी मिले, सीसीटीवी रिकॉर्डिंग वगैरह, तो वो हिसाब से एक बार जरा देख के कि ये किसने किया है, क्या किया है, इस चीज पे जरा देखा जाए। आपकी दुकान में सीसीटीवी कैमरा लगे भी नहीं है? हमारे दुकान में सीसीटीवी लगे हुए हैं लेकिन वो दुकान के अंदर है, बाहर नहीं है। बाहर पहले कैमरा था लेकिन वो 2-3 साल पहले किसी ने तोड़ दिया था और वायर वगैरह भी कट हो जाती है, तो उसी कारण हमने बाहर का कैमरा निकाल दिया। अकोला महानगरपालिकेच्या सभेत नवीन 100 ई-कचरा घंटागाडी खरेदी आणि नागरिकांवर लादण्यात आलेल्या वार्षिक 600 रुपयांच्या करावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सुनील इन्नानी यांनी या विषयावर अत्यंत तांत्रिक आणि जनहितार्थ मुद्दे उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. सुनील इन्नानी यांनी सभेत बोलताना प्रशासनाच्या विसंगतीवर बोट ठेवले. ज्या महानगरपालिकेकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये देण्याची ताकद नाही, ती पालिका स्वतःच्या हिमतीवर 100 नवीन घंटागाड्या कशा काय विकत घेत आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच जुन्या गाड्या अचानक भंगारात काढण्याचा घाट का घातला जात आहे, याबद्दलही त्यांनी खात्रीलायक माहिती असल्याचे सांगत प्रशासनाला जाब विचारला. सन्माननीय महापौर, आपण आज कचरा घंटा गाडीचा जो विषय घेतलेला आहे त्याबद्दल भरपूर शंका मला नाही, अकोला शहराच्या प्रत्येक नागरिकाला आहे. तर त्या शंकेला अनुषंगून माझे काही प्रश्न आहेत, याचं मला असं वाटते याचं उत्तर पहिले मिळायला पाहिजे. त्यानंतर आपण या कचरा घंटा गाडी विकत घ्यायच्या का नाही घ्यायच्या किंवा काय करायचं त्याचा निर्णय त्यानंतर घ्यायला पाहिजे. सर्वात पहिले तर आपल्याला 100 कचरा घंटा गाडी, जिथे आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर सभागृहाकरता 5 लाख रुपये सुद्धा द्यायला नाहीयेत, तर आपण 100 घंटा गाड्या का म्हणून विकत घेतोय स्वतःच्या पैशानं? प्रश्न क्रमांक 1. आणि आपण ज्या मागे कचरा घंटा गाड्या घेतल्या त्या आपण आता भंगारात विकायचं प्लॅनिंग आपलं आहे, हे माझ्याकडे 100% खात्रीलायक माहिती आहे. हे बरोबर आहे किंवा नाही आहे? आणि आता ह्या 100 कचरा घंटा गाड्या आपण जर घेतल्या तर याचं संचालन कोण करणार आहे? आणि याला आवश्यक असलेले वाहन चालक जे आहेत ते महानगरपालिका आपल्या इथं कामावर ठेवणार आहे, कंत्राटी पद्धतीने घेणार आहे किंवा कसे? ऑटोमोबाईल क्षेत्रातील आपला अनुभव सांगताना इन्नानी यांनी ई वाहनांच्या चार्जिंग स्टेशनबद्दल मोठी भीती व्यक्त केली. ई वाहनांच्या चार्जिंग स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किट किंवा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे स्टेशन उभारताना अग्निशमन दलाची रीतसर NOC घेणे अनिवार्य आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर अकोलेकरांना याचे मोठे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी हात जोडून महापौरांना दिला. या कचरा घंटा गाड्या ज्या आहेत याला लागणारं जे चार्जिंग स्टेशन आहे ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. आज मी सभागृहात विरोध करण्याकरता उभा नाहीये, पण मी आवर्जून सांगतो, कारण की मी ऑटोमोबाईल व्यवसाय आणि या सर्व गोष्टीचं मला भरपूर ज्ञान आहे. आपण हे कचरा घंटा गाडीचे जेव्हा चार्जिंग स्टेशन उभारू त्यावेळेला माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपल्या हा शहराचा फार कळीचा प्रश्न आहे. या कचरा घंटा गाडीचे चार्जिंग स्टेशन उभारताना फायर डिपार्टमेंटच्या NOC आपण ह्या घ्यायला पाहिजे. त्यानंतरच पहिली गोष्ट तर हे करायची गरजच नाही आपल्याला. पण यावरही जर आपल्याला कचरा घंटा गाड्या विकत घ्याव्याच्या असतील तर त्याचे चार्जिंग स्टेशन जे आपण उभारू ते चार्जिंग स्टेशन हे प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. कारण की एखाद दिवशी त्यामध्ये जर काही दुर्घटना झाल्या तर आपल्या सर्व अकोलेकरांना त्याच्या डोक्यावर कचरा घेऊन ते नायगावला जाऊन फेका लागेल, कारण की ते गाड्या एकाच दिवसात जळतील पूर्ण. कारण की ह्या लिथियम आयन बॅटरीनं तयार झालेल्या असतात आणि हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे. याला मला असं माझी अशी विनंती आहे की सर्वांनी याच्याकडे लक्ष घालावं.
प्रशासनाने प्रत्येक घरामागे वार्षिक 600 रुपये कचरा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर इन्नानी यांनी कडाडून टीका केली. शहरातील गडगंज श्रीमंत माणूस आणि झोपडपट्टीत राहणारा गरीब या दोघांनाही 600 रुपये कर लावणे हा कोणता न्याय आहे? टॅक्स लावताना लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार का केला गेला नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. गडगंज श्रीमंतांकडून जास्त टॅक्स घ्यावा, पण गरिबांना यात सवलत मिळायला हवी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. आणि आपण यावर या पहिले सुद्धा आपण बोललो आहे की आपण हे कचरा घंटा गाडी करता 600 रुपये वार्षिक जो आकारतो आहे, हा 600 रुपये जो वार्षिक आहे तो प्रत्येकाकरता सारखा राहील किंवा कसं राहील? समजा ज्याचं एक रूमचं घर आहे किंवा एक टिनाची टपरीची खोली आहे, एक 4 बेडरूमचं एखाद्या पैशावाला गडगंज श्रीमंत माणूस आहे, त्याचं 5 बेडरूमचं घर आहे, 10 बेडरूमचं घर आहे, त्याच्याकरताही 600 आणि गरिबाकरताही 600. हे मला असं वाटतं युक्तिसंगत नाहीये. प्रशासनाने असं काहीतरी प्रपोजल बनवताना मला वाटतं काहीतरी लक्ष ठेवायला पाहिजे. याच्यात आपल्याला थोडंसं लोकांचं आय काय त्याची, आपण टॅक्स काय लावतो याच्या आपण भान ठेवायला पाहिजे होतं असं मला वाटतं. तर हे सरसकट 600 न होता याच्यावर आपण त्याला जर 2000 रुपये टॅक्स लागत असेल त्याप्रमाणे 4000 वाल्याला 4000 प्रमाणे, 6000 वाल्याला 6000 प्रमाणे, आणि त्याचपेक्षा गडगंज श्रीमंत जर असेल तर त्याकरता आपण अधिक टॅक्स आकारू शकतो. 600 नाही, आपण तो 1200 रुपये देईल, तो आपल्यावर रस्त्यावर उतरणार नाही, तो घागर मोर्चा आणणार नाही, तो काही करू शकत नाही, तो आपल्याला 1200 रुपये देईल. मला कळतं की महानगरपालिका चालवण्याकरता पैशाची गरज असते आणि 600 रुपये माफ करा ही मागणी मी पण सुद्धा करणार नाही. आपण हे पैसे घ्यावे, पण ही आकारणी करताना डोकं थोडंसं शांत ठेवून आणि व्यवस्थित केली तर ते योग्य होईल अशी माझी विनंती आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील लहान उंबरी परिसरातील क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी संतापाच्या भरात कचरा फेकला होता. या ठिकाणी महापालिका कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने हा सर्व प्रकार झाला. या सर्व प्रकारावर आज महासभेत भाजप नगरसेवक ॲडव्होकेट गिरीश गोखले यांनी अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला. रामनगर प्रभागातील लहान उंबरी नाक्यावर घाणीचा व कचऱ्यांच्या दुर्गंधीमुळे शहीदांचे स्मारक परिसरात झालेल्या वादावर भाजप नगरसेवक गिरीश गोखले यांनी सभागृहात अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला. त्यांनी कचरा साफसफाई नियमित झाली तर लोकांचा रोष राहत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने सत्तापक्ष बदनाम होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने सत्तापक्ष बदनाम होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही ॲडव्होकेट गिरीश गोखले यांनी दिला. प्रशासनाच्या आपसातील कचरा युद्धात अकोलेकरांचे आरोग्य जपले पाहिजे असे ठाम मत गिरीश गोखले यांनी व्यक्त केले. आपल्यापुढे एक विषय मांडतो. आता सर्व सन्मान्य सदस्यांनी कचऱ्याच्या ज्वलंत प्रश्नावरती आपलं मत मांडलं आहे, परंतु गेल्या 15 दिवसा पहिले प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 3 या दोघांच्या बॉर्डरवरती असलेल्या उमरी नाका परिसरामध्ये एक थोर पुरुषाचं सन्मान चिन्ह तिथे उभा आहे. भगतसिंगांच्या नावाने तिथे जयंतरावला माहित आहे, विजूभाऊंना माहित आहे, परंतु माझी विनंती आहे की असे प्रकार पुढे नाही घडले पाहिजे. आपल्या सर्व सभागृहाची त्याची प्रतिमा तिथे खराब होते, नगरसेवकांबद्दल लोकांचं मत खराब होतं. त्यामुळे आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तशा सूचना केल्या पाहिजे की असे प्रकार त्यांनी त्यांच्या रागापोटी म्हणा, गैरसमजेपोटी म्हणा, कशाही पोटी ते अवॉइड केले पाहिजे. सगळ्या महापालिकेचं नाव त्यांनी खराब होतं. असे प्रकार पुढे टाळावे अशी मी या सभागृहाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. कधी कधी आयुष्यात आनंदाचे काही क्षण मिळवण्यासाठी पैशांपेक्षा मोठ्या मनाची जास्त गरज असते. अकोल्यातील मातोश्री परिवाराने नुकतंच हे सिद्ध करून दाखवलं. ज्यांच्या नशिबात कुटुंबाचं छत्र नाही अशा अनाथ आश्रमातील चिमुकल्यांना आणि ज्यांच्यापासून आपलीच माणसं दुरावली आहेत अशा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना एकत्र आणत मातोश्री परिवाराने त्यांना शिवरायांचा ज्वाज्वल्य इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला. हा केवळ चित्रपट नव्हता तर 2 पिढ्यांमधील माणुसकीचा एक अनोखा संगम होता. सूर्योदय अनाथाश्रम आणि मातोश्री वृद्धाश्रमातील सुमारे 150 जणांसाठी अकोल्यात एका विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. थिएटरच्या अंधारात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री झाली तेव्हा अनाथ मुलांनी दिलेल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर तणाणून गेला. या मुलांच्या चेहऱ्यावरील तो उत्साह आणि आजी आजोबांच्या डोळ्यातील कौतुकांचे भाव पाहण्यासारखे होते. अनेक वृद्धांनी तर अनेक वर्षानंतर चित्रपटगृहाची पायरी चढली होती.
महाराजांचा इतिहास पडद्यावर अनुभवताना अनेकांचे डोळे पाणावले, तर काहींना आपल्या तरुणपणाच्या आठवणींना उजाळा मिळाला. राजा छत्रपती हा मूवी बघण्यासाठी मातोश्री परिवाराचे संपूर्ण सदस्य आज इथे आलेले आहेत आणि युवराज भैया गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम पार पडतोय. तर आपल्यासोबत त्याच आश्रमातल्या एक आजी आहे, यांच्याशी बोलूया. आजी, कसं वाटतं तुम्हाला एवढा शिवाजी महाराजांचा सुंदर असा इतिहास चित्रपट स्वरूपात बघून? आम्हाला सगळं चांगलं वाटते आहे आणि युवराज हे जे आहेत आमचे गावंडे ते सगळ्या दृष्टीने आमची काळजी घेतात. सगळं त्यांचं खूप चांगलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळेच मावळेच म्हणा, ते जसं काळजी घेतात तसं हे आमची काळजी घेतात. सगळ्या बाबतीत काळजी घेतात. मनोरंजन हे ते बाहेर नेणं आणि आतमध्ये पण आम्हाला काही कशाची कमी नाही आहे. अच्छा. आणि खूप त्यांचा आधार एक वाटतो आम्हाला. आणि आता हा जे असे उपक्रम तुमच्यासाठी राबवल्या जातात किंवा तुम्ही हा मूवी बघायला आले, तर या उपक्रम करून मन खूप आनंदी होत असेल ना तुमचं? हो, खूप आनंदी होतो आणि खूप बरं वाटतं. अगदी बरं वाटतं. एक्सपिरियन्स कसा आहे आजचा? कसं वाटतं तुम्हाला पिक्चर बघून? खूप चांगलं वाटून राहिलं बाळा. अच्छा. म्हणजे आता वय झाली तर आता थोड्या दिवसात हे पाहायला मिळालं. खूप आनंद वाटून राहिला. अच्छा. आणि याच्या आधी कधी तुम्ही पिक्चर पाहायला गेले का जुन्या टॉकीज मध्ये? हो, आमच्या बाळांनी नेलं होतं. अच्छा. हो, हो. अच्छा. आणि हा जो शिवाजी महाराजांचा पिक्चर आपण इथे बघण्यासाठी आलो, हो. तर यांनी इतिहास तुम्हाला परत आठवता का? तुम्ही कधी हो, पाहिलाय का तुम्ही? पाहायला नाही पण ऐकण्यात आहे ना, शाळेत होती तर हा, हा. हो, ऐकण्यात आहे. आणि मातोश्री परिवाराच्या वतीनं हा एवढा छान सुंदर उपक्रम असा राबवण्यात आला, याबद्दल काय म्हणाल? अरे बापरे, खूपच चांगलं दिसून राहिलं ना, पाहून राहिलं डोळ्यानं, कानानं ऐकून राहिलं आमच्या म्हाताऱ्या. आनंदच वाटून राहिला बाबू महाराज आले. खूप आनंद वाटून राहिला. बरं, वय नाही ना माझी 75-76 वय आहे ना, पण तरी मला आवड म्हणजे विचारते हे माझी 25 आहे मी एका रूम मध्ये बाई पाहिहो. आणि या सगळं उपक्रम हे जे युवराज भैया राबवतात, हं, तर याबद्दल काय म्हणाल? बापा हा नातून यांनी जर आला तर सगळी सुविधा आहे. आमच्या बाया संड होऊन राहिला खाऊन खाऊन. खरंच ना बाळा, खोटं नाही बोलत मी. वय माझी थोडी राहिली, थोड्या दिवसासाठी पाक कशाले करू. बरोबर. हं. चला, खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि मस्त पिक्चर एन्जॉय करा. मलाही खूप आवडला. थँक्यू थँक्यू थँक्यू. मातोश्री परिवाराने राबवलेल्या या सुंदर उपक्रमासाठी आपल्यासोबत रॉड्रिक सर आहे. तर सरांना विचारूया, सर हा एक्सपिरियन्स कसा होता आणि कसं वाटतं तुम्हाला की एवढे सुंदर उपक्रम अकोल्यामध्ये राबवल्या जातात यासाठी? तर नमस्कार, मिराज सिनेमा करून तुम्हाला. आणि आता मिराज सिनेमाकडे आपल्याला आपण राजे शिवाजी पिक्चर लावलेला आहे. या पिक्चरमध्ये मातोश्री ग्रुपकडून एक खूप मोठा एक इव्हेंट लॉन्च केला होता त्यांनी. त्याच्यामध्ये राजे शिवाजी मूवी चित्रपट या वृद्धाश्रमच्या मुलांना, वृद्धाश्रमच्या लोकांना किंवा त्या छोट्या मुलांना ना, अनाथाश्रमच्या मुलांना ते पिक्चर दाखवण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांचा उत्सुक प्रतिसाद होता त्यांचं. आणि त्यामध्ये त्यांना स्नॅक्स पण डिस्ट्रीब्यूट केला. असं जे प्रोग्राम आहे, जे आपल्यातले जे सोशल वर्कर्स आहेत त्यांनी अजून असे प्रोग्राम लॉन्च केले पाहिजे. कारण की राजे शिवाजी जे आहे, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याबद्दल लोकांना पुष्कळ काही माहीत आहे, पण या पिक्चरमध्ये अजून काही दाखवलेलं आहे. या पिक्चरचा सगळ्यांकडे या पिक्चरचा एक वाव असावं असं माझी इच्छा आहे. आणि मिराज सिनेमा नेहमीच अशा लोकांना आम्ही डिस्काउंटेड रेट करतो आणि त्यांना आम्ही पिक्चर बघण्यासाठी प्रोत्साहन करतो. येस, थँक्यू सो मच सर. थँक्यू. मातोश्री परिवाराचे संचालक संग्रामभैया गावंडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. केवळ चित्रपट दाखवून ते थांबले नाहीत, तर या विशेष पाहुण्यांसाठी पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्स आणि चविष्ट अल्पोपहाराची शाही व्यवस्थाही करण्यात आली होती. थिएटरमध्ये मिळणारा तो लक्झरी अनुभव या मुलांनी आणि वृद्धांनी पहिल्यांदाच इतक्या जवळून घेतला. सामाजिक भान आणि माणुसकीची जोड देत मातोश्री परिवाराने राबवलेला हा उपक्रम केवळ बातमी नसून समाजातील प्रत्येकांसाठी एक प्रेरणादायी धडा आहे. अकोल्यात सध्या या संवेदनशील उपक्रमाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे. RRC न्यूजसाठी अजिंक्य देशमुख, अकोला. मानवी सेवेमध्ये जगभरात सक्रिय असलेले पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा 45वा स्थापन दिवस आणि पूज्य गुरुदेवांच्या 70व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून अकोला शहरात
अनसंग एव्हरीडे हिरोज पुरस्काराचे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजातील निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्थानिक RLT कॉलेजमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुहासिनी संजय धोत्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोलाचे सचिव दीनानाथ दाभाडे आणि डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल व संशोधन केंद्र अकोलाचे अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाबासाहेब पाठक उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक गोपाळ शंकरलाल खंडेलवाल यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील निस्वार्थ, समर्पित आणि अपेक्षारहित सेवा कार्यासाठी प्रदान करण्यात आला. काजल प्रकाश राजवैद्य यांना नवोपक्रम आणि रोबोट तंत्रज्ञान क्षेत्रात भारत तसेच परदेशातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बॉक्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाल्याबद्दल कुमारी भक्ती रवींद्रसिंग चुंगडे हिचा गौरव करण्यात आला. एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनला कर्णबधिर मुलांच्या श्रवण आणि वाणी पुनर्वसनासाठी करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. मानव सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून निराश्रित, मानसिक आजारी व्यक्ती, अनाथ मुले आणि परित्यक्त्यांना पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या अमोल कैलास घोडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. पर्यावरण संरक्षण, युवा सक्षमीकरण आणि सामुदायिक विकासासाठी सुचित अविनाश चौहान यांना सन्मानित करण्यात आले. मन नदी पुनरुज्जीवन अभियान, जलसंधारण आणि 14 गावांच्या भूजल पुनर्भरण कार्यासाठी सचिन वामनराव कुलकर्णी यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महाराष्ट्र राज्य अपेक्स बॉडीचे सदस्य कपिल ठक्कर यांनी पश्चिम विदर्भातील सामाजिक प्रकल्पांची माहिती दिली. प्रोजेक्ट भारतचे राज्य समन्वयक मनोज इंगोले यांनी या अभियानाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा शिक्षण समन्वयक आरती देशपांडे यांनी शहरात 15 ते 17 मे दरम्यान आयोजित आनंद उत्सव कार्यक्रमाची माहिती देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती झुंझुनवाला यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक माई यांनी मानले. या सोहळ्याला अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील विकास समिती सदस्य, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक, स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. इसलिए वंदनीय है क्योंकि वो दूसरों के लिए जलता है, दूसरों से कभी नहीं जलता है. अवार्ड्स पाने वाले हमारे प्रेरणादायी व्यक्ति विशेष, सभागृह में उपस्थित सभी महानुभाव व मेरा आर्ट ऑफ लिविंग परिवार, आज हम सब का अवसर है जब आर्ट ऑफ लिविंग के 45 वर्ष की दिव्य यात्रा और हमारे पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर के 70 इस छोटे से कालखंड में आर्ट ऑफ लिविंग ने विश्व के 185 देशों में अपनी पहचान बनाई है. यह केवल एक संबंध, एक प्रेरणा का प्रवाह है जो गुरुदेव के दृष्टिकोण, करुणा और सरल जीवन दर्शन से संचलित होता है. गुरुदेव ने देकर नहीं बल्कि प्रेरणा देकर नेतृत्व किया है. उन्होंने सिखाया है कि सच्चा परिवर्तन ध्यान और साधना के माध्यम से सेहत को भी संजीवनी मी परम पूज्य श्री गुरुदेव रविशंकर जी यांना नमन करते. 17वा वाढदिवस आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगला आता 45 वर्ष झालेले आहे. परत एकदा गुरुजींच्या चरणी नमन करून आपल्यासमोर 2 शब्द ठेवले. कपिल भाई आणि दीपकजी आले होते आणि तुम्हाला यायचं आहे म्हणजे मला कार्यक्रमाला यायचं म्हणजे असं वाटलं की समोरच्या खुर्चीवर आम्ही. आज महापालिकेच्या आमसभेत प्रभाग क्रमांक 8चे शिवसेना नगरसेवक मनोज पाटील आपल्या प्रभागातील समस्यांवरून प्रशासनावर जोरदार बरसले. परिसरातील पाणी टंचाई आणि घंटागाड्यांची दुरवस्था या प्रश्नावर त्यांनी प्रशासनावर कडक शब्दात प्रहार केला. सभागृहात 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या नियोजनावर चर्चा सुरू असताना मनोज पाटील यांनी आपल्या प्रभागातील पाणी टंचाई आणि घंटागाडीच्या मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून तातडीने नियोजन करून प्रभाग 8 मधील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी त्यांनी सभागृहासमोर ठेवली. प्रभागात येणाऱ्या घंटागाड्यांवर तातडीने हेल्पर उपलब्ध करून देऊन कचरा संकलनाची समस्या मार्गी लावावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापती विजय अग्रवाल यांनी त्यांच्या प्रभागातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
मी मागच्या वेळेसही हा विषय इथं मांडलेला होता आणि परत हा विषय इथं मांडा लागत आहे. हे असं नाही झालं पाहिजे की बा इथून फक्त बोलून चालले जातात आणि कोणी कुठे दखल घेत नाहीये. मी हद्दवाळी मधून नगरसेवक येतो आणि तिथे मी मागच्या वेळेसही बोललो होतो की बा आपल्या माझ्या प्रभागामध्ये हे पाईपलाईन जे आहे हे खूप छोटी आणि पीओसी पाईपलाईन टाकलेली आहे छोटीशी. त्याच्यामुळे त्या पाईपलाईन पाणी पुरवठा आपला पूर्ण होत नाही आहे. चोपडे साहेबांना पूर्ण माहित आहे सर, इतका त्रास होतो. नाही, माझं म्हणणं काय सर की गेल्या जवळपास 10 वर्ष झाले असतील, जास्त झाले असतील, आपली हद्दवाढ झालेली आहे. अजूनही तिथं पाण्याची समस्या आहे. म्हणजे हे शोकांतिका आपल्या महानगरपालिकेची आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे तुम्हाला वैयक्तिक की तिथं पाण्यासाठी भांडा लागत आहे नागरिकांना. साधा पाण्याची समस्या जर आपल्याकडून होत नसेल तर मी तुम्हाला इथं शब्द देतो, आपण पाणी पेटताना कधी पाहिलं नसेल, पण माझ्या आंदोलनामधून मी पाणी पेटून दाखवीन तुम्हाला. सन्माननीय सदस्य, आपण जे काम सांगितलं ते सगळे कामं आपले निलेश भाऊंनी सांगितलेले हे पण कामं सगळे आपल्या 521 करोड रुपयाच्या नगरोत्थान राज्यस्तरमध्ये अंतर्भूत आहेत. मान्यता आल्याबरोबर त्याचे निवेदन होईल आणि जिथं गरज आहे ना ते सगळ्यात पहिले कामं ते होतील. चोपडे साहेबांना कॉल करू परेशान होते माणूस. चोपडे साहेब कॉल उचलत नाहीत, कधी बंद राहतं. माझं असं म्हणणं आहे की बा ज्या दिवशी पाणी असते, आज तिथं तर टाइम टेबल झाला नाही. आज पाणी येते, आजचा दिवस दिलेला असतो, समजा सोमवार दिलेला आहे तर सोमवारी पुढच्या सोमवारी लोक आपल्या घरचे पूर्ण भांडे गिंडे धुवून धावून मोकळून जातात आणि पाणी येते बुधवारी. तर 2 दिवस त्या लोकांनी काय करायचं? म्हणजे अशी कंडिशन होते की पाणी कधी कधी 1 तास येते, थोडासा कॉक खोलला की पाईपलाईन फुटते. पाईपलाईन फुटली की तिथं मग वॉल लावा, वॉलचं काम करा, पाणी भेटत नाही. मग 2-3 तास त्यात गेले की आजचं पाणी गेलं, टाकी संपली, अशी उत्तर तिथे येतात. मग लोकांना पाणी भेटत नाही. तर सर माझं म्हणणं काय आहे, त्या दिवशी चोपडे साहेब आम्ही फिरलो पूर्ण प्रभागामध्ये, जवळपास फक्त 50 लाखाचं तिथं बजेट त्यांनी काढला. 50 लाखामध्ये ते समस्या पूर्ण निघते. तर माझी इथं वैयक्तिक तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तो 50 लाखाची निधी आपण तिथं देऊन ते प्रभाग क्रमांक 8ची समस्या तुम्ही काढावी. आणि सभापती महोदय यांनाही मी विनंती करतो की त्यांनी विशेषतः लक्ष देऊन त्या प्रभागाची समस्या पाण्याची दूर करावी ही विनंती करतो. आणि दुसरा विषय असा होता की त्या कचऱ्याच्या गाडीच्या वेळेस मी उठलो नाही, त्याचा विषय झालेला आहे. पण मी तुला सांगू इच्छितो की बा जे आपण पैसे घेतोय आपल्या महानगरपालिकेच्या नियमानं जे आपण सगळं करत आहे ते ठीक आहे. पण माझं म्हणणं आहे की अजूनही तिथं मागच्या मीटिंगमध्ये बोलल्यानंतरही अजूनही हेल्पर आमच्या इकडे येत नाही आहे. गाडीवर फक्त ड्रायव्हर येते, महिला जे असतात, आई बहिणी जे असतात, दुपारच्या वेळेस गाडी येते, आपापल्या कामात असतात, पण त्यांना ते काम सोडून उन्हातानाचा बाहेर जाऊन आपली ते बकेट कचऱ्यात नेऊन ते टाका लागते. तर मी तुम्हाला विनंती करतो, ठेकेदार जो कंट्रॅक्टर त्या कचरा गाडीचा असेल त्याला तुम्ही नोटीस द्या, बजावून सांगा की बा हेल्पर तिथं असला पाहिजे. अजूनही गाड्यावर हेल्पर येत नाहीये आणि गाडी कुठे कुठे 4-4, 3-3 दिवस येत नाहीये. तरी ठेकेदाराला विशेष एक बैठक घेऊन त्याला तुम्ही सांगा. मनोज पाटलांनी काही सुचवलं. मनोज पाटील तुम्ही येऊन बसा, जे महत्वाची असेल. आता याच्या 1.5 वर्षभरामध्ये पूर्ण पाईपलाईन तुमच्या बदलून जाणार आहेत. आता अर्जंट असेल ते आपण टाकून घेऊ की बा जी सर. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अपराजित योद्धा, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, नवसारी, रिंग रोड, अमरावती येथे मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य संजय खोडके, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभाताई संजय खोडके, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित प्रख्यात लोकगायक व कलावंत अवधूतजी गांधी यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती युवा नेते यश खोडके यांनी पत्रपरिषदेमध्ये दिली. मानवंदना कार्यक्रमानंतर अवधूतजी गांधी हे सुमधुर वाणीतून शिवशंभू यांची ख्याती विशद करणाऱ्या भक्तिशक्ती संगीतमय कार्यक्रमाची प्रस्तुती देणार आहेत. या रंगतदार कार्यक्रमातून मराठा मोठ्या संस्कृतीचे दर्शन व वारकरी सेवेचा वारसा जपत शिवकालीन घटना व प्रसंगांना उजाळा मिळणार आहे. याशिवाय आकर्षक रोषणाई, सजावट, ढोल पथक, शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, वादन व दमदार आवाज हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
अशी माहिती शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश खोडके यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, मनपा नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती अमरावतीचे अध्यक्ष संकेत महल्ले, सचिव आकाश हिवसे, कार्यक्रमाचे निमंत्रक ऋतुराज राऊत, मनीष पाटील, अभिमन्यू तायवाडे, सार्थक खोरगडे आदींसह आयोजन व समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. महानगरपालिकेचा नावाचा प्रशांत बोर्डावरे नगरसेवक असताना त्यांना आम्ही त्यांच्यावर प्रस्ताव टाकले होते आणि त्या चौकाला नाव राजपूत गावात चौक काढून छत्रपती संभाजी महाराज चौक असं देण्यात आलं होतं आणि काही काळानंतर तिथे आम्हाला असं छत्रपती संभाजी महाराज चौकात एक 2023मध्ये आम्ही एक फलक लावला फक्त आणि त्याच्यानंतर सगळ्यांची संकल्पना अशी होती की बा छत्रपती संभाजी महाराज चौकाला फक्त नाव घेऊन किंवा त्याच्या बोर्डावर नाव घेऊन असं न करता काहीतरी आपलं अस्तित्व जे छत्रपती संभाजी महाराजांचं होतं त्या चारित्र्यावर त्यांचं एखादा म्युरल किंवा पुतळा लावता येत नसल्यामुळे आपण म्युरल हा कन्सेप्ट घेऊन तिथे म्युरलची एक उभारणी केली आणि त्या म्युरलला 23-24मध्ये आमदार सुलभा कोटे यांच्या आमदार निधीतून तिथे एक ओपन स्पेस होती महानगरपालिकेची जी पडित होती आणि जी अतिक्रमणामध्ये सगळ्यात जास्त चालली होती रोड हायवेला, तर ती आपण सौंदर्यीकरण करून तिथे संभाजी महाराज चौकाला म्युरल एक प्राप्त करून आम्ही एक नाना नानी पार्क म्हणा किंवा एक लहान मुलांचं खेळण्याचं किंवा बसण्याचं किंवा एक निवारा असा एक स्पॉट तयार केला आणि त्या स्पॉटला आज 3 वर्ष दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी त्या मागच्या 2024मध्ये त्या चौकाचं उद्घाटन झालं होतं तेव्हा अमोलदादा मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ते होते आणि त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता म्हणून त्यांचा आणि त्याच्यानंतर यावर्षी समितीने त्या चौकाला वाढवण्याचं काम केलं आणि समितीचं असं ठरलं की बाबा यावर्षी चांगला कार्यक्रम संभाजी महाराज जयंतीचा घेण्यात यायला पाहिजे आणि जो की एक प्रेरणास्थळ असलं पाहिजे आणि लोकांना फक्त रॅली किंवा बाईक रॅली किंवा DJ या प्रकारे नसून एखादा गायक आणला पाहिजे किंवा मग त्या गोष्टीला एखादं आपला जो व्याख्यान असेल तर मागच्या वर्षी व्याख्यान झालं असल्यामुळे आपण व्याख्यान न करता यावर्षी गाणं अवधूतजी गांधी हे गायक येणार आहे. आणि अकोला टपाल विभागातर्फे 12 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात 2025 ते 26 मध्ये पोस्ट ऑफिस बचत योजना, सुकन्या योजना, पोस्टल विमा, पोस्टल ग्रामीण विमा, आधार व्यवहार, शाखा डाकघर, स्तरावरील डाक बुकिंग, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, जनरल विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाती यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अतिशय आखीव रेखीव असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुधीरजी जाखेरे, डाक निर्देशक नागपूर क्षेत्र नागपूर हे उपस्थित होते. श्री CV रमी रेड्डी, वरिष्ठ अधीक्षक डाकघर अकोला विभाग अकोला यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. या कार्यक्रमामध्ये मागील आर्थिक वर्ष 2025 ते 26 मध्ये वरील प्रकारातील उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा डॉक्टर सुधीरजी जाखेरे, माननीय डाक निर्देशक नागपूर त्यांच्या हस्ते उत्कृष्टता प्रमाणपत्र, पारितोषिक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डाक निर्देशक नागपूर यांनी मागील आर्थिक वर्ष 2025 ते 26 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षामध्ये सुद्धा त्याच उमेदीने व उत्साहाने कार्य करावे याबाबत प्रोत्साहित केले. तसेच भारत सरकार आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना डाक विभागामार्फत शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत कशा प्रकारे पोहोचवाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री D.K. पाथरकर, डाक सहाय्यक अकोला यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित श्रीमती संगीता S. रत्तेसार, प्रधान डाकघर अकोला मुख्य डाकघर यांनी केले. याप्रसंगी श्री गणेश P. सोनोने, सहाय्यक अधीक्षक डाकघर, श्री P.C. पंत, सहाय्यक अधीक्षक डाकघर, श्री G.B. काळे, डाक निरीक्षक वाशिम श्री N.V. वायाळ, तत्कालीन डाक निरीक्षक वाशिम श्री P.G. शेगावकर, तक्रार निरीक्षक अकोला डाक विभाग अकोला, अकोला विभागीय कार्यालयीन स्टाफ तसेच मोठ्या संख्येने अकोला डाक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. काम आज कर रहा है वो है एक हमारा भारतीय डाक. आज जहाँ पर इंटरनेट नहीं पहुँच पाता वहाँ तक हम पहुँच पाए हैं.
इसीलिए हमें एक गर्व महसूस होना चाहिए कि आज हम एक भारतीय डाक इंडिया पोस्ट का हिस्सा हैं। सबसे पहले तो मैं एसएसपी सर, रिस्पेक्टेड एसएसपी सर और एंटायर अकोला टीम को धन्यवाद करती हूँ कि जिन्होंने हमारे लिए इतना अच्छा एक वंडरफुल प्रोग्राम अरेंज किया। थैंक यू सो मच ऑल ऑफ यू। बस मैं आपको अपने काम से रिलेटेड कुछ चीज़ें शेयर करना चाहूँगी जो सिंपल है। लाइक फर्स्ट, सबसे पहले अपना काम एक ईमानदारी, लॉयलिटी और हॉनेस्टी से करें। कोई भी काम हो, छोटा हो या बड़ा हो, अपने काम में एक ईमानदारी और हॉनेस्टी जिंदा रखें। काम भले ही ना हो या हो, उस पर कुछ डिपेंड नहीं करता, पर आप अपना कितना दे रहे हो वो डिपेंड करता है। दूसरा, ट्राई टू डू योर 100%। अपना हमेशा 100% देने की कोशिश करें। कस्टमर, जब भी कस्टमर हमारे पास आता है उसे एक कंफर्टेबल, एक सेटिस्फैक्शन दे। सेटिस्फैक्शन को हम कस्टमर के लिए नहीं, वो अपने लिए देते हैं, ताकि हम घर पे जाके अच्छे से नींद, रात को एक अच्छी नींद ले पाए। इसलिए कस्टमर का सेटिस्फैक्शन बहुत जरूरी है। थर्ड, स्पीक पोलाइटली एंड काइंडनेस। अपने बिहेवियर में एक काइंडनेस और एक पोलाइट नेचर रखिए। कस्टमर से आप किस तरह बात करते हैं, किस तरह उसके साथ बिहेव करते हैं, ये बहुत ज़्यादा डिपेंड करता है। कस्टमर्स को आपको 100% नहीं चाहिए क्या उसका काम होना ही चाहिए, बस उसे ये चाहिए कि आप उसे किस तरह उसका बिहेव करते हैं, उसे सेटिस्फाइड, मतलब उसे कंफर्ट जोन दे, ताकि वो नेक्स्ट टाइम आप पर ट्रस्ट गेन कर सके। इसी के साथ एक लास्ट पॉइंट है कि टीम वर्क के सिवा कुछ पॉसिबल नहीं है। विदाउट टीम वर्क कुछ नहीं हो सकता। इसी तरह लाइक लास्ट में मैं वाशिम सब डिवीजन, जो मेरी टीम है, वाशिम एमडी जी, जिन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया इस होल ड्राइव में। जैसे कि हमारे वायर सर ने मुझे एक बात बताई थी कि भले ही हम मैच ना जीते, बट मैन ऑफ द मैच अपना होना चाहिए। वो बात मेरे दिमाग से that's why I'm here. POSP net new account 450 highest. तो इसीलिए बस वो एक रहता है डेडिकेशन। और जो भी बस लास्ट में इतना कहूँगी कि डर मुझे भी लगता था फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर। येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सौरोपचार रुग्णालयात तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने परिचर्या क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला। परिचर्या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या परिसरातून एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीच्या माध्यमातून परिचारिकांनी परिचर्या क्षेत्राचे महत्त्व आणि रुग्णांच्या सेवेतील परिचारिकांची भूमिका यावर जनजागृती केली। रॅलीची सुरुवात आणि कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनवणे आणि अधिसेविका ग्रेसी ऑगस्टिन तथा प्राचार्य सरिता राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले। फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। उपस्थित सर्व परिचारिकांनी रुग्णसेवेत व्रत अधिक निष्ठेने जोपासण्याची परिचर्या प्रतिज्ञा घेतली। रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सेवानिवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ परिसेविकांचा याप्रसंगी परिचर्या कार्यभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। ज्येष्ठ परिसेविका शारदा घाडगे, संगीता हिवाडे यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या इतर परिचारिकांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनवणे यांनी आरोग्य यंत्रणेत परिचारिका या कणा असल्याचे नमूद करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सौरोपचार रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महेश महाकालीवार, अधिसेविका ग्रेसी ऑगस्टिन, सहाय्यक अधिसेविका प्रियांका जाधव तसेच परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या सरिता राठोड इत्यादी मान्यवरांचा समावेश होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता जोत, वरिष्ठ परिसेविका आणि प्रस्ताविक जया खांबलकर यांनी केले। यावेळी परिचर्या संवर्गातील कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक कक्षातील किमान एक परिचारिकेचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्याने संपूर्ण परिचर्या संवर्ग यांना एक नवीन उमेद मिळाली।
तसेच पुढेही उत्कृष्ट रुग्णसेवा देण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सावधान, 13 मे पासून विदर्भात सूर्य ओकणार आग. हवामान विभागाकडून हीटवेव्हचा अलर्ट घोषित. महापालिकेच्या गोंधळातच 600 रुपयांच्या कचरा कराला मंजुरी. विरोधकांचे संख्याबळ कमी, त्यात विरोधी पक्षनेता अनुपस्थितीत. महापालिकेच्या सभागृहात औरंगजेबाचा उदो. सभागृह नेता पवन महल्लेंनी केला छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. छत्रपती संभाजी महाराज की. कुटासा गावात अजगराचा विळखा आणि अंडी पाहून गावकरी हादरले. रात्रभर झुंज देत संकट टळलं, बाहेर काढला अजगर. स्वतःचं घर आणि दुःख विसरून अहोरात्र सेवा करणाऱ्या नर्सेसचा सन्मान. आत्मविश्वासाने जपला रुग्णसेवेचा ठाम निर्धार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.